शेतकरी कामगार पक्षाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपले 36 उमेदवार उतरवले असून या सर्वांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्वच्या सर्व म्हणजे 111 जागा लढवण्याची क्षमता असतानाही शेतकरी कामगार पक्षाने केवळ 36 उमेदवारांना संधी दिली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 27 मधून नारायण झा, प्रभाग क्रमांक 35 मधून जया अजय खेडेकर, प्रभाग क्रमांक 59 मधून प्रकाश भगत, प्रभाग क्रमांक 70 मधून सुनंदा दिलीप वाघमारे, प्रभाग क्रमांक 71 मधून काशीबाई लांडगे, प्रभाग क्रमांक 73 मधून अनिल शर्मा, प्रभाग क्रमांक 81 मधून दीपेश पाटील, प्रभाग क्रमांक 82 मधून सचिन मिसाळ, प्रभाग क्रमांक 96 मधून सुवर्ण हाडोळे, प्रभाग क्रमांक 102 मधून सय्यद हुसेन, प्रभाग क्रमांक 103 मधून रेखा गुदाम, प्रभाग क्रमांक 107 मधून ओमकार जाधव, प्रभाग क्रमांक 108 मधून कविता जाधव, प्रभाग क्रमांक 109 मधून भरत जाधव, प्रभाग क्रमांक 10 मधून साईनाथ भोईर, प्रभाग क्रमांक 111 मधून दीपक आवटे, प्रभाग क्रमांक 87 मधून प्रशांती मांढरे, प्रभाग क्रमांक 53 मधून वनिता किशोर गडदेराजे, प्रभाग क्रमांक 68 मधून अब्बास खान, प्रभाग क्रमांक 83 मधून स्नेहल कदम, प्रभाग क्रमांक 97 मधून सुजाता पडवळ, प्रभाग क्रमांक 65 मधून उषा पाटील, प्रभाग क्रमांक 85 मधून रोहिणी बुरकुल, प्रभाग क्रमांक 104 मधून गुरुबख्श सिंह पन्नू, प्रभाग क्रमांक 194 मधून शेख रुकिया अब्बास, प्रभाग क्रमांक 99 मधून सायरा करीमी, प्रभाग क्रमांक 105 मधून इस्माईल इम्रान खान, प्रभाग क्रमांक 43 मधून मनीषा बादल, प्रभाग क्रमांक 34 मधून बेबीताई जेजुरकर, प्रभाग क्रमांक 74 मधून निखिल ठाकूर, प्रभाग क्रमांक 25 मधून मला मोरे, प्रभाग क्रमांक 91 मधून वर्षा बास, प्रभाग क्रमांक 67 मधून किसान सकवाळ, प्रभाग क्रमांक 37 मधून गुरमीत कौर सैनी, प्रभाग क्रमांक 77 मधून वैशाली सुर्वे, प्रभाग क्रमांक 14 मधून विजय पाडाळे आदी उमेदवार निवडणूक लढवत आहेत। या संदर्भात माननीय विवेक पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की संपूर्ण नव्या मुंबईत 111 जागांवर उमेदवार उभे करण्याची शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे, परंतु वेळेअभावी आम्ही कित्येक उमेदवारांपर्यंत पोहोचू शकलो नाही, त्यामुळे जागृत लोकप्रतिनिधी होऊ शकले असते। सामाजिक बांधिलकी जपणारे आणि स्वच्छ चारित्र्य या निकषांवर खरे उतरणाऱ्या केवळ 36 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। केवळ सत्तेसाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेका पक्ष ही निवडणूक लढवित आहे।